विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक टीच केला होता तो होता सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आपण पूर्णपणे एंड केला होता. आजपासून आपण स्टार्ट करत आहोत रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनचा मेन डिफरन्स काय आहे आधी आपण ते समजून घेऊ. सपोज आपला एक्सिस ऑफ रोटेशन काय आपला एक्सिस ऑफ रोटेशन. आकाश पाळणा सगळ्यांना माहित आहे. आता जेव्हा आकाश पाळणा जेव्हा आपला रोटेट होत, हा तर रोटेट होतेच, बट या सोबत इथे जो आकाश पाळणा कशाला म्हणतो, इथे एक पाळणा कनेक्ट केला असते, यस ऑर नो. इथे पण असणार, या साईडला पण, या साईडला पण. तर जेव्हा हा रोटेट होते बरोबर, या रोटर सोबतच हे दिसत आहे डिस्टन्स, याला आपण एक पाळणे कनेक्ट केले आहे, हे सुद्धा काय होतात रोटेट. रोटर पण रोटेट होते आणि यासोबत कनेक्ट केलेलं ऑब्जेक्ट ते सुद्धा काय होते रोटेट. अशा मोशनला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. बट आपल्याला रोटेशनल मोशन म्हणजे काय ते टीच न करता आपला मेन कन्सेप्ट आहे आजचा, व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय काय मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा झाला मास. कोणता घेतला मी, m1 m2 m3 mm. आता जर तुम्ही सगळ्यांनी आकाश बघितला असणारच यस ऑर नो. तर हा जेव्हा एक्सिस रोटेट होते आणि तुम्ही जेव्हा या ठिकाणी सिटिंग मध्ये असतात, इथं सीट असतात ना तुम्ही, तर या टाईपचं एक असा पुन्हा एक आयरन रॉड असतो. पुन्हा काय असतो आयरन रॉड, जो याला अटॅच असतो. कोणाला, पाळणा आणि हे रोटेशन एक्सिस, याला एक काय अटॅच असतो आयरन रॉड. तर हा आयरन रॉड म्हणजे डिस्टन्स झालं. कोणाचं डिस्टन्स झालं, या पाळण्यापासून या एक्सिस ऑफ रोटेशन पर्यंत. हा पाळणा आणि हे काय आहे एक्सिस ऑफ रोटेशन. तर इथून इथपर्यंतच हे काय झालं डिस्टन्स. या डिस्टन्सला घेतो मी r1 r2 r3 rn. ओके. आता नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते. तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला फाइंड आउट करायचा आहे, तर जेवढे पण इथे मास आहे, जेवढे पण काय आहे मासेस, या सगळे मासेसची आणि त्या मासेस पासून हे जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सचं काय मल्टिप्लिकेशन. सगळे मासेस आणि त्या पार्टिकल पासूनचं डिस्टन्स, या सगळ्यांचा काय मल्टिप्लिकेशन, यालाच म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतो, लक्षात कसं ठेवायची आहे डेफिनेशन. मोमेंट ऑफ इनर्शियाला डिनोट करतो आयनी. कशाने डिनोट करतो, समेशन I इक्वल टू 1 टेन्स टू n mi ri स्क्वेअर. mi ri स्क्वेअर. mi म्हणजे मास ऑफ इच पार्टिकल, mi म्हणजे ri म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. r म्हणजे काय डिस्टन्स फ्रॉम द, हा आपला रोटेशनचा एक्सिस आहे यस ऑर नो, आणि हे काय झालं डिस्टन्स. तर काय डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. r म्हणजे काय डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. इज दॅट क्लिअर. ओके. अगेन मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होणार. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी इज डिफाइंड ॲज, द moment of inertia of body is defined as, it is the algebraic sum of, दिसत आहे समेशन म्हणजेच काय algebraic sum. it is the algebraic sum of product of, algebraic sum आहे पण काय आहे प्रोडक्ट. कोणाचा प्रोडक्ट,
एम आय आणि आर आय आहे ना, एम आय आणि मग इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ each particle. बोला, it is the algebraic sum of product of mass of each particle and square of distance. And only distance का square of distance from the rotation नहीं, from the axis of rotation, from the पुन्हा एकदा मी सांगतो. The moment of inertia of body is defined as, बोला आता, the moment of inertia of body is defined as, it is the algebraic sum of, दिसत आहे, it is the algebraic sum of product of mass of each particle and square of distance from the axis of rotation. Square of distance from the axis of rotation. Is that clear? Yes or no? चला हेडिंग टाका. What is mean by moment of inertia? What is mean by moment of inertia? Now write down. The moment of inertia of rigid body the moment inertia of rigid body is defined as it is the algebraic sum of product of mass of each particle and square of distance from the axis of rotation. Mass of each particle आहे and square of distance from the axis of rotation. Okay. त्यानंतर लिहा, it can be denoted by capital I. It can be denoted by capital I. त्यानंतर it can be written as write down this, I equal to summation of I equal to 1 tends to n mi ri square written as. तो विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त आपली डेफिनेशन होती. कशाची डेफिनेशन होती आपली? मोमेंट ऑफ इनर्शिया. नाव हा जो टॉपिक सांगितलाय मी मोमेंट ऑफ इनर्शियाचा, हा केव्हा येणार? जेव्हा मासेसचं काय होणार? ऍडिशन आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्सची पण ऍडिशन. तेव्हा आपण इन प्लेस ऑफ दॅट काय नोट करू शकतो? आय. म्हणजे मासेस स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, मासेस स्क्वेअर ऑफ डिस्टन्स या सर्वांची जर काय असणार? ऍडिशन, तर मी त्यालाच काय म्हणू शकतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणू शकतो मी त्याला? बरोबर. म्हणून हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आता आजपासून मी जे पण डेरिव्हेशन घेणार, प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो ही व्हॅल्यू येणार आहे. प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये ही व्हॅल्यू येणार आहे. इज दॅट क्लिअर? ओके. आजचं आपलं पहिलं डेरिव्हेशन लिहा. derive the expression for kinetic energy of
derive the expression for kinetic energy of rotating body. Derive the expression for kinetic energy of rotating body. ओके, आता फक्त माझ्याकडे लक्ष द्या आधी. हा घेतला मी सेंटर ओ, हा घेतला मी सेंटर ओ म्हणजे आपलं एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ काय, यापासून मी पहिलं डिस्टन्स घेतलं r1, हा मास घेतला m1. डिस्टन्स किती, मास, आणि व्हेलॉसिटी घेतली v1. व्हेलॉसिटी किती, v1. सेम डिस्टन्स r2, मास, लिनियर व्हेलॉसिटी v2. लिनियर व्हेलॉसिटी v2. सेम डिस्टन्स r3, मास m3, लिनियर व्हेलॉसिटी v3. आता डिस्टन्स rn, का बरं rn, अप टू rn घेऊ ना आपण, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल, नंबर ऑफ डिस्टन्स, मास mn, व्हेलॉसिटी. याचंच मिनिंग विद्यार्थी मित्रांनो, v1 v2 v3 vn लिहिलं म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी सेम आहे का डिफरंट आहे. लिनियर व्हेलॉसिटी काय आहे, डिफरंट. सेम असलं असतं तर प्रत्येक ठिकाणी v आला असता, येस ऑर नो. आणि हे कशा पण प्रकारे ड्रॉ करा, लाईक अ अमिबा, एनी शेप. समजलं मी काय बोललो होतं, बट ही डायग्राम पूर्ण त्या शेपच्या आत आली पाहिजे. याला म्हणतो आपण रिजिड बॉडी. कोणती बॉडी, रिजिड बॉडी म्हणजे ज्याच्यावर तुम्ही प्रेशर अप्लाय जर केलं तरी त्याचा शेप चेंज होत नाही, त्याला म्हणतो आपण रिजिड बॉडी. आणि प्रत्येकाला कॉमन अँगुलर व्हेलॉसिटी किती, ओमेगा. म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट, आणि डिफरंट काय राहणार आहे, लिनियर व्हेलॉसिटी. काय डिफरंट राहणार आहे, इज दॅट क्लिअर. नाउ ड्रॉ दिस डायग्राम फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता या डायग्राम कडे थोडं केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट वन, कन्सिडर अ रिजिड बॉडी. काय कन्सिडर करू आपण, रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी हॅव्हिंग सेंटर ओ अँड रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँगुलर व्हेलॉसिटी ओमेगा. एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, त्या रिजिड बॉडीचा सेंटर काय आहे, ओ, आणि ती रिजिड बॉडी जी रोटेट होत आहे, रिजिड बॉडी काय होत आहे, रोटेट विथ कॉन्स्टंट अँगुलर व्हेलॉसिटी ओमेगा. सो फर्स्ट पॉइंट, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, रिजिड बॉडीचा सेंटर काय आहे, ओ, आणि ती रिजिड बॉडी जी रोटेट होत आहे, रोटेट होत आहे तर तिची अँगुलर व्हेलॉसिटी किती आहे, ओमेगा, पण ते पण काय आहे, कॉन्स्टंट. त्यानंतरचा पॉइंट, सपोज रिजिड बॉडी कन्सिस्ट नंबर ऑफ पार्टिकल. सपोज रिजिड बॉडी कन्सिस्ट, आता रिजिड बॉडीनी नंबर ऑफ पार्टिकल काय केले, कन्सिडर. हॅव्हिंग मासेस, त्या नंबर ऑफ पार्टिकलचे मासेस m1 m2 m3 डॅश 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 अप टू mn. रिजिड बॉडीनी नंबर ऑफ पार्टिकल काय केले, कन्सिडर. सपोज रिजिड बॉडी कन्सिस्ट नंबर ऑफ पार्टिकल. रिजिड बॉडी काय कन्सिस्ट करत आहे, नंबर ऑफ पार्टिकल. हॅव्हिंग मासेस m1 m2 m3 अप टू mn, अप टू आर सिच्युएटेड. आणि हे जे मासेस आहे, हे जे काय आहे, मासेस आर सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्सेस r1 r2 r3 अप टू फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. इज दॅट क्लिअर. काय बोललो मी, पुन्हा लक्ष द्या. सपोज रिजिड बॉडी कन्सिस्ट नंबर ऑफ पार्टिकल. रिजिड बॉडीनी नंबर ऑफ पार्टिकल काय केले, कन्सिडर. हॅव्हिंग मासेस m1 m2 m3 mn. आणि त्याचे मासेस कोणते कोणते घेतले आपण, m1 m2 m3 mn. आणि हे जे मासेस आहे हे आपण कोणत्या कोणत्या डिस्टन्स वर सिच्युएटेड केले, आर सिच्युएटेड, आर ऍट अ डिस्टन्सेस r1 r2
r3 rn from the axis of rotation. From the त्यानंतर all the particles, आता हे जेवढे पण आपले पार्टिकल्स आहे, all the particles have same angular velocity. All the particles have same angular velocity but different linear velocity. सगळ्या पार्टिकलला अँग्युलर वेलोसिटी काय आहे? सेम, बट डिफरंट काय आहे? लिनियर वेलोसिटी. इज दॅट क्लिअर? एवढीच थेरी आहे फक्त. एक रिजिड बॉडी कन्सिडर केली, रिजिड बॉडीचा सेंटर आहे O आणि रिजिड बॉडी जी रोटेट होत आहे तिची कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी आहे ओमेगा. त्यानंतर आपण नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केले. त्या नंबर ऑफ पार्टिकलचे जे मासेस आहे ते आहे m1 m2 m3 अप टू mn. आणि हे जे मासेस आहे हे आपण सिच्युएटेड केले आहे ऍट अ डिस्टन्सेस r1 r2 r3 rn फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. सगळ्या पार्टिकलला अँग्युलर वेलोसिटी काय आहे? कॉन्स्टंट. बट त्या सगळ्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी काय आहे? डिफरंट. राईट डाऊन. Consider a rigid body. Consider a rigid body having center O consider rigid body having center O and rotating with constant angular velocity and rotating with constant angular velocity omega. या टाइप मध्ये लिहायचं ओमेगा. नेक्स्ट पॉइंट. सपोज a rigid body consists number of particles. Suppose a rigid body consists number of particles having masses लक्ष द्या कसं लिहायचं आहे तर having masses m1 m2 m3 डॅश 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 mn. मासेस कोणते घेतले आपण? m1 m2 m3 dash 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 up to mn are situated at a distance same r1 r2 r3 rn from the axis of rotation. From the axis of rotation. Next point. All particle have same angular velocity all particles have same angular velocity but different linear velocity. Angular velocity same आहे but different काय म्हटलं मी? लिनियर वेलोसिटी. आता जे डिफरंट आहे विद्यार्थी मित्रांनो ते फाइंड आउट करावं लागते. सेम असलं ते फाइंड आउट करत नाही आपण कारण ते सगळ्यांसाठी सेमच राहणार आहे. डिफरंट फाइंड आउट करायचं. लक्ष द्याल आता. नाउ लिनियर वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल. linear velocity of first particle.
लिनियर वेलोसिटीचा फॉर्म्युला v इक्वल टू, लिनियर वेलोसिटी म्हणजे v इक्वल टू r इंटू ओमेगा फॉर फर्स्ट पार्टिकल. म्हणून इथे v1 येणार, इथे r1 येणार, इथे ओमेगा 1 येणार का? बिकॉज ओमेगा सगळ्यांसाठी सेम आहे. लिनियर वेलोसिटी काढला आपण फर्स्ट पार्टिकल, देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, kinetic energy of first particle. So kinetic energy of first 1/2 mv square m1 v1 for first particle. Again 1/2 m1 v1 ची व्हॅल्यू पुट करू, r1 ओमेगा स्क्वेअर. सो 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे झालं विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय येणार? 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओनली फर्स्ट पार्टिकल साठी फाइंड आउट करून दाखवायचं. आधी लिनियर वेलोसिटी काढली, मग कायनेटिक एनर्जी काढली फर्स्ट साठी, सेकंड थर्ड साठी सेम येणार. आता n पार्टिकल साठी पण सेम येणार. अँड कायनेटिक एनर्जी ऑफ n particle. So kinetic energy of n particle 1/2 mn rn square omega square. Write down this fast. आता विद्यार्थी मित्रांनो आपण कायनेटिक एनर्जी फॉर n पार्टिकल फाइंड आउट केली. आता फाइंड आउट करू आपण टोटल कायनेटिक एनर्जी. लक्ष द्याल. हेन्स total kinetic energy of particle. So kinetic energy equal to काय होणार? Kinetic energy of first particle plus kinetic energy of second particle plus kinetic energy of third particle plus up to कुठपर्यंत kinetic energy of n particle. ओके, यामध्ये आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. लक्ष द्याल. कायनेटिक फर्स्ट 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, mn rn square. Again 1/2 ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. मी तुम्हाला सांगितलं होतं मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे. मास आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्सचा प्रोडक्ट आहे आणि त्याची अल्जेब्रिक सम पण आहे. यालाच मी लिहू शकतो समेशन ऑफ i इक्वल टू 1 पार्टिकल पासून नंबर ऑफ पार्टिकल mi ri स्क्वेअर. कारण मी आय ला 1 घेतलाय ना इथे. बट हाच म्हणजे काय होतो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. सो 1/2 ओमेगा स्क्वेअर आय, यालाच लिहू शकतो मी 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. हे झालं विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीचं एक्सप्रेशन. खूप सिंपल आहे, फक्त ही स्टेप लक्षात घ्यायची. मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्सचं अल्जेब्रिक सम आहे म्हणून मी त्याला समेशननी इंडिकेट केलं. आणि हेच म्हणजे असतो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, फिनिश द डेरिव्हेशन.